माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आपण बघतोय एक देशाचा मोठा अर्थतज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होते आणि ते अर्थतज्ञ असताना त्यांचा प्रवास एकूण कसा होता, त्यांचे अनेक प्लॅन्स होते देशाबद्दलचे, याचबद्दल आज आपण संवाद साधणार आहोत. अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सर, एक मोठा अर्थतज्ञ आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, काय भावना आपण व्यक्त कराल? अतिशय दुःखद घटना ही आहे आणि त्यांचा मृत्यू म्हणजे एक आर्थिक पर्वाची ही समाप्ती आहे. तुम्ही त्यांचा करिअर ग्राफ जर पाहिला तर सरकारचे मुख्य अर्थतज्ञ, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर इथून सुरुवात करून नंतर आपण पाहिलं की ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर झाले. त्यानंतर 91 साली भारत देशाचे वित्तमंत्री झाले आणि त्यानंतर 2004 नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि या सगळ्या याचा आढावा जर तुम्ही घेतला तर सगळ्यात मोठी जाणीव होते ती ही की त्यांनी भारतीय अर्थकारणाला नवी दिशा दिलेली आहे आणि ती अशा वेळी दिलेली आहे ज्यावेळी त्याची नितांत आवश्यकता होती. 1991 साली ज्यावेळी आपल्या देशावर एक अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट येऊन कोसळलं होतं आणि आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला होता. परकीय चलनाची गंगाजळी केवळ $1 अब्ज म्हणजे 15 दिवसांच्या आयातीला पुरेल एवढाच मर्यादित साठा आपल्याकडे उरला होता आणि देश अक्षरशः उंबरठ्यावर, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला होता. अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेला अशी काही कलाटणी दिली की त्याचे दृश्य परिणाम आजही आपण पाहतो आहोत. म्हणजे त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि वैश्वीकरण किंवा जागतिकीकरण याच्या माध्यमातून नवीन आर्थिक नीतीचा अवलंब केला. आता उदारीकरणाबद्दल तुम्ही पहा की 1991 पूर्वी सगळ्या भारतीय उद्योजकांचे हातपाय बांधलेले होते आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना परवाना घ्यावा लागत असे. आणि म्हणजे तुम्हाला उत्पादन करायचं परवाना घ्या, तुम्हाला एक्सपोर्ट करायचं दुसरा परवाना घ्या, इम्पोर्ट करायचं तिसरा परवाना घ्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं तरी परवाना लागायचा, ज्याला लायसन्स आणि परमिट राज असं म्हणायचे. आणि भारत देश हा लायसन्स परमिट राज झालेला आहे असा जागतिक समज होता. आणि त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपल्या पहिल्याच बजेटमध्ये 1991-92च्या बजेटमध्ये एका फटक्यात हे सगळे बंधमुक्त केलं व्यावसायिकांना आणि उद्योजकांना. आणि त्यांचं जे पोटेन्शियल आहे, त्यांची जी क्षमता आहे, ती क्षमता ही पूर्णपणे वापरात येईल याची त्यांनी काळजी घेतली. आणि बंधमुक्त केल्यानंतर भारतीय जे उद्योजक होते त्यांची फार वेगाने प्रगती झाली. आणि 1991 नंतर म्हणजे इतकी नामुष्कीची वेळ आलेली होती 91 मध्ये की आपल्याला माहिती आहे, आपल्याला 47 टन सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. कारण आपल्याला कोणीही वाली उरला नव्हता, कोणीही मदत करायला तयार नव्हतं. अशा निर्वाणीच्या वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून अर्थकारणाला नवी दिशा दिली आणि नव्या आर्थिक नीतीचा अवलंब केला. आणि त्याची फळं आपण आज पाहतो आहोत की पहिल्या 10 वर्षामध्ये 1991 नंतरच्या पहिल्या 10 वर्षामध्ये सरासरी आपला विकासाचा दर जो आधी 3.5% होता दरवर्षी, तो 6% गेला. 2002 ते 2005 यामध्ये तो 8% गेला. आणि 2008 साली आपण जवळजवळ 10% विकासाच्या जवळपास जाऊन पोहोचलो. 9.3% विकास साधला होता. आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही प्रगती झालेली आहे आणि त्याचं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आहे. मला व्यक्तिशः 30 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. ही माझ्या आयुष्यातली एक मर्मबंधातली ठेव आहे असं मी म्हणेन. अत्यंत साधी राहणी, कधी भौतिक सुखाची कुठली अपेक्षा नाही आणि
गव्हर्नरपद, वित्तमंत्रीपद आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा फार सर्वसाधारण कोशात त्यांना कायम बघितलं गेलं. हे नेमकं काय होतं? म्हणजे आपण त्यांना जवळून बघितलंय म्हणून मी विचारतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं बालपण खडतर गेलं होतं आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती सदैव राहिला. आणि ते खूप मितभाषी होते, अत्यंत सोशिक होते, परंतु अत्यंत सात्विक होते. म्हणजे प्रोफेशनल, म्हणजे देशावर प्रेम करणारा, पूर्णपणे 100% देशभक्त असलेला पंतप्रधान, जो विरोध सुद्धा सहन करू शकत होता. आणि त्यांनी सगळ्यांना सहमतीचं अर्थकारण, राजकारण त्यांनी केलं असं मला वाटतं. आणि धोरणकर्ते म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची फार फार मोठी मोलाची कामगिरी आहे. या सगळ्या कालखंडामध्ये त्यांच्या बरोबरच मी होतो. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या दिवसांपासून, ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना पासून तर अगदी शेवटी राज्यसभेमध्ये मी सदस्य असताना डॉक्टर मनमोहन सिंग हेही सदस्य होते. या सगळ्या कालखंडामध्ये त्यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. किंबहुना मी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर सांगतो की ही वॉज माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. म्हणजे 2004 साली, आधी तर आमचा जवळून संबंध आलाच होता, परंतु 2004 साली त्यांनी जयराम रमेश यांना माझ्याकडे पाठवलं होतं. त्यावेळी मी अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख होता रिझर्व्ह बँकेच्या. तर त्यांनी निरोप पाठवला मला की रिझर्व्ह बँक तुमच्यासाठी फार लहान आहे, तुम्ही राजकारणात या, तुम्ही सांगाल तिथून तुम्हाला आम्ही निवडणूक लढवायला देऊ आणि तुम्हाला सरकारमध्ये मंत्री म्हणून यायचं आहे. ही 2004 ची गोष्ट. परंतु त्यावेळी मुलांचं शिक्षण चाललं होतं. मी तर तयारच होतो, मात्र माझ्या पत्नीने ती मागणी काही मंजूर केली नाही आणि सांगितलं की नाही, आता तुम्ही काय जाऊ शकत नाही, राजकारणात पडू शकत नाही. त्यानंतर त्यांनी 2009 साली मला प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेचं जे नियोजन आयोग होता, नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असायचे. जसे आता नीती आयोगाचे पंतप्रधान हे अध्यक्ष आहे, पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्या ह्याच्यावरती जी समिती होती, मेंबर्स, ते मिनिस्ट्रियल रँकचे, म्हणजे युनियन मिनिस्टर ऑफ स्टेटच्या रँकचे मिनिस्टर्स असतात ते. तर त्या रँकमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मला सदस्य म्हणून घेतलं आणि त्यावेळी त्यांच्याशी अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली आणखी एकदा. आणि त्यावेळी त्यांनी प्लॅनिंग कमिशन बरोबरच, म्हणजे भारतीय नियोजन आयोगाबरोबरच नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल, ज्याच्या स्वतः सोनिया गांधी अध्यक्ष होत्या, त्याचंही मला सदस्य केलं. आणि या दोन्ही जबाबदाऱ्या, म्हणजे पहा की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम करणारे खूप लोक होते आणि सोनिया गांधी यांच्याबरोबर काम करणारेही खूप लोक होते, पण या दोघांच्याही बरोबर एकत्र एकाच वेळी काम करणारे जे फार थोडे लोक होते, त्यामध्ये माझा समावेश होता. आणि तो अनुभव माझ्यासाठी अतिशय मोलाचा ठरलेला आहे. आणि यातून जे मला दिसलं या सगळ्या वर्षांमध्ये, एक अत्यंत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व, साधेपणा, सोज्वळता, सात्विकता आणि रुजुता, याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. तुम्ही पहा, एकच मिनिट मला आणखी, त्यांचा मवाळ स्वभाव आणि मितभाषीपणा याच्यामुळे कित्येकांना ते वीक आहेत, सबल आहेत असं वाटत नसे, तशी त्यांच्यावर टीका होत असे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते कितीही मितभाषी असले आणि कितीही हंबल, विनम्र असले, तरी त्यांनी घेतलेले निर्णय हे ठाम असायचे आणि त्यांनी योग्य वेळी कठोर निर्णय घ्यायला कधीही मागे पुढे पाहिलं नाही. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला त्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्व देशानं त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे. आज आपण जे आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो आहोत, त्याची सुरुवात खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घातलेल्या पायाभरणीची, तिथून त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याची फळं आपण आज चाकतो आहोत. जाधव सर, तुम्ही ज्या काही आठवणींना उजाळा देताय, म्हणजे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आपली अर्थव्यवस्था होती तेव्हा त्यांनी उदारमतवादी धोरणाचा स्वीकार केला आणि झटपट काय निर्णय घेतले. पण त्यावेळी हे निर्णय घेणं तितकंच सोपं नव्हतं.
कारण हेही तितकंच खरं आहे की त्यांच्याच जवळच्या लोकांकडनं, पक्षातल्या लोकांकडनं याला काहीसा विरोध देखील झाला होता. जाधव सर. राईट. नाही, पक्षातल्या लोकांकडूनच नाही, सगळ्यांकडून विरोध झाला होता. परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ठामपणे, कारण ती परिस्थिती निर्वाणीची होती. आता तुम्ही उदाहरण घ्या की 47 टन सोनं आपलं गहाण ठेवायची वेळ आली होती. अशा निर्वाणीच्या क्षणी काहीतरी कठोर निर्णय घेऊन पुढे जाणं आवश्यक होतं, आणि ते निर्णय डॉक्टर मनमोहन सिंगांनी घेतले आणि त्याची फळं आपण आज चाकतो आहोत. मला असं वाटतं की त्यांनी देशाला एक आर्थिक दिशा दिली, आणि ती आर्थिक दिशा दिली म्हणजे साधं उदाहरण पहा की मनमोहन सिंग येण्यापूर्वी जी व्यवस्था होती त्यामध्ये त्याला लायसन्स परमिट राज म्हणायचे. म्हणजे तुम्हाला उत्पादन करायचं असलं तर एक परवाना घ्या, दुसरा प्रत्येक गोष्टीसाठी परवाना लागत असे. म्हणजे उद्योजकांचे आपण हात बांधून टाकले, पाय बांधून टाकले, त्यांना सांगितलं तुम्ही परफॉर्मन्स दाखवा. ते कसला परफॉर्मन्स दाखवणार? त्यांच्या पहिल्या बजेटमध्येच त्यांनी परवाना राज एकाच फटक्यामध्ये हटवून टाकलं, आणि भारतीय उद्योजकांच्या उद्यमशीलतेला त्यांनी नवे धुमारे फोडले. नवी फ्लोरा जो आला त्यानंतर त्याची सुरुवात, त्याची बीजं आपल्याला त्यामध्ये आढळली. धन्यवाद सर, या सगळ्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल. तुम्ही जसं म्हणालात की भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय जनता कायम त्यांची ऋणी राहील, कारण आपल्या अर्थव्यवस्थेला आज ज्या वेगात आपण बघतोय त्याचा पायाभरणी किंवा त्याची मूळ सुरुवात जी होती किंवा त्याला वेग देण्याचं काम जे होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं. आणि आज खरं तर त्याची फळं जी आपल्या हाती पडत आहेत याबद्दल आपण त्यांचं ऋणी राहणं फार आवश्यक आहे. पण एक फार मोठा अर्थतज्ञ आपल्यातनं गेल्यामुळं अतोनात दुःख व्यक्त केलं जात आहे. यानंतर